वैभव दादांच्या शुभ हस्ते सामन्यावरच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. सामना स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. माजी सरपंच ग्रामपंचायत आनंदवाडी दिलीपजी शिंगोळे साहेबांचा हा यथोचित सन्मान आपल्या आयोजन समितीच्या वतीनं संपन्न होत असताना अमन शेठचं पहिलं षटक पहिल्या बॉलवरती सिंगल आणि डाव सुरू झालेला आहे तो चापेवाडी पट्टरचा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स जेथे सज्ज होतील लिजेंड कॉमेंटेटर सुनील शेळके सर. केली जाईल आणि 2 धावा याच दरम्यान इकडे पूर्ण झालेले आपण पाहू शकाल. या अगोदरच्या सामन्यामध्ये गवळी संघाने आपण पाहिलं की जय बजरंग वडवली सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती त्यावेळेस चाफेवाडी संघाने आंबेडेपाडा संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली होती. आणखी एक फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज ऋतिकला, आमनला आणि याचबरोबर फलंदाज कैलाश बाद. आतापर्यंत आपण इथे गवाई संघाची पाहिलेली आहे. या अगोदरही पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 40 धावा डिपेंड केल्या होत्या आणि त्याही 20 धावांच्या फरकाने त्यावेळेस ते सामना जिंकले होते. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये जर या चापेवाडी संघाला संघर्ष 11 गवाईच्या गोलंदाजांच्या विरोधात धावा बनवता आल्या नाही तर मग आजची रात्र कदाचित गवळी संघ आपल्या नावावर करू शकते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पायचे फलंदाज विकी पारधी मैदानाच्या आतमध्ये असताना बबलू टायगर अजूनही उपस्थित आहेत. रॉक ऑफ चापेवाडी म्हणून ज्याला म्हटलं जातं. 3 धाबा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद. 0.4 षटके अर्थात 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. गोलंदाज अमन शेख पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. अमनचा हा फुलटॉस आणि त्या फुलटॉसलाही इथे व्यवस्थितरित्या टॅकल करता आलं नव्हतं फलंदाजाला. खरं तर फुलटॉस हा असा चेंडू आहे जिकडे तुम्हाला खरपूस समाचार घेता आला पाहिजे. पंच योगराज बुटेरे यांचा इशारा मिळाला. ही 22ची धाव आलेली आहे. खरं तर फलंदाजाच्या शरीराचा कोणताही भाग अथवा बॅटचा स्पर्श न होता चेंडू आउटफील्डमध्ये गेल्यानंतर अथवा कीपरकडे जाऊन सुटल्यानंतर जी धाव मिळते त्याला 22ची धाव असं म्हणतात. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तर त्या आहेत 4. इतकी रात्र झालेली आहे, जवळजवळ 11:15 वाजत आलेले आहेत आणि 2 चिमुकले आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आमचे TDCचे कर्मचारी मित्र तेही त्यांच्या मुलीला घेऊन आलेले आहेत.
उमाकांतजी भावारते आणि आणखी एक फलंदाज बाद. ओ माय गुडनेस, व्हॉट अ ड्रेडफुल बॉलिंग बाय बॉलर अमन. ही हॅज मेड ऑल द डिफरन्स. वन मोर विकेट गोज डाऊन. बबलू टायगर डिपार्ट्स. होईल यावेळेस माणिकजी देशमुख साहेब यांचं आगमन इथे मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आपण की जे युवा उद्योजक आहेत आपण त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. अमन या गोलंदाजासाठी अखेर करून 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं पंढरीनाथजी घुडे साहेबांच्या वतीने. आणि तुम्ही चांगलं काम जर केला तर तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येऊन मिळत असतात किंवा अनेक जण तुम्हाला शाबासकी देत असतात. या गोलंदाजाने नामोहरम करून सोडलेलं आहे. या अगोदर वडवली संघाला त्याने खरं तर त्या पद्धतीने तिकडे परास्त केलं आणि चाफेवाडी संघाच्या विरोधात जर इथे हे गोलंदाज याच पद्धतीने करिश्मा जर करण्यामध्ये समर्थ ठरले तर मात्र आजच्या या रजनीमध्ये आपण या संघाचा जो प्रवास आहे तो पाहत असताना खरं तर तो मजेशीर असणार आहे. 4 धावा धावपलकावर 3 गडी बाद झालेले. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल गवाळी संघाला कारण या बाबतीतही तुम्ही विचार प्रवीण असणं गरजेचं आहे. या बेचा हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातो. एस्टेच्या मागे गफलत झालेली आहे इथे क्षेत्ररक्षकाची आणि अगदी ब्लॅक स्क्रीनला जाऊन इथे चेंडू धडकला आणि थोडी अतिप्रशंसा झाली गोलंदाजांची म्हणून की काय इथे 22 प्लस वाईड +4 यस आणि हा पंजा इकडे आलेला आहे. फेरीतील महत्वाचा सामना असेल कारण आनंदवाडी संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. आनंदवाडी वर्सेस पवाळे ही बिग बॅटल. फिरून मारण्याचा प्रयत्न वेगाने परास्त केलेला आहे. काय वेग जनरेट केलेला आहे या नवख्या गोलंदाजाने. तो स्ट्रायकिंग एंडला आला आणि इथे फलंदाज विकी बाद होता होता वाचलेले आहेत. अदरवाईज खेळाडू कक्षाकडे विकीला परतावा लागला असतं. फ्रेम मध्ये सुद्धा विकी आला नव्हता ज्यावेळेस थ्रो झाला होता. चांगला थ्रो, रॉकेट थ्रो होता परंतु एस्टेच्या मागे यष्टी रक्षक कीपरला चांगल्या पद्धतीने कलेक्ट करता आलं नाही. सचिन तिकडे होते. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल तर 11 आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात दर्शन पष्टे या गोलंदाजाच्या वतीने झालेली आहे. दर्शनचा हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर खरपूस समाचार घेत असताना हुक केलेला आहे आणि षटकार बुक केलेला आहे तो फलंदाज विकीने. त्याचा हा तडाखा सिक्सर. पायावर कुऱ्हाड स्वतःहून मारणं असं त्याचा अर्थ होतो. आणि अलीकडे तुम्ही अकूट टप्प्याचे 10 चेंडू टाकले तर मला असं वाटतं कमीत कमी 8 वेळा तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाऊन तो आणावा लागेल. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित शंकरजी अनंता घुडे साहेब आपणास विनंती आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. फुललेंचा चेंडू या पद्धतीच्या गोलंदाजांनी चेंडू पुढे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. फंबल झाले आणि मानसिक दबाव इथे झुगारता आला नाही क्षेत्ररक्षकाला. त्याचमुळे 2 धावा इकडे आल्या. 2 धावांनी धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 19 3 गडी आतापर्यंत बाद झाले आपण बघत आहोत. आजच्या या रजनीतील शेवटच्या लॉटमधील क्रमांक दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये हर्ष 11 चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघर्ष गवाळी. फुलटॉस चेंडू इथे अटेम्प्टेड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अंतिमतः प्रकाशच्या वतीने चेंडू उचलून फेकी झाली. इथे 2 धावा दरम्यान आलेला खरं तर आपण पाहिलेले आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन 21 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्यात ज्या पद्धतीने सुरुवात गोलंदाजाने केली होती पहिला गोलंदाज अमन. सन्मान्य बिलासजी घुडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव असावेत तेही बरोबर आलेले आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये. आणि मला असं वाटतं हे शंकरजी घुडे यांचे चिरंजीव आहेत. यस, वेलकम तुमचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्रिकेट हा खेळच असा आहे जिकडे लहानांपासून मोठ्या थोरांपर्यंत क्रिकेटचं वेड असतं.
22 on the board with the loss of 3 wicket. This is the second over is in progress, being bowled by bowler Darshan. Put away nicely, field spin available, misfielded, backup available, fielded that ball successfully, returns it. Meanwhile, 2 runs are incompleted, and in this way, a good batter, Vicky Pardi departs. बैलगाडा शर्यतीमध्ये कधी कधी बैल ज्या पद्धतीने सैरा बैरा पळतात त्याच पद्धतीने फलंदाजांनी त्या पद्धतीने करून चालत नाही. इथे तुम्हाला अवधान राखायचं असतं, इथे तुम्हाला भान ठेवायचं असतं. 2 षटकं संपलेत. आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतो. काही सन्मान आपल्याला इथे संपन्न करायचे आहेत. सन्माननीय दीपकजी गणपत गुडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शाखा व्यवस्थापक किणवली यांच्या सन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे. विनंती असेल आयोजकांना हा सन्मान आपण संपन्न करा. सन्माननीय दशरथजी गुडे साहेब यांच्या वतीने हा सन्मान इथे संपन्न होत आहे. किन्नवलीचे शाखा व्यवस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर दीपकजी गणपत गुडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. क्षेत्ररक्षक उपस्थित. या क्षेत्ररक्षकाला आजची रात्र ही खूप दिवस आठवणार आहे, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये 2 झेल सुटले होते. त्याचबरोबर चेडू ज्या ज्या वेळेस तिकडे जात होता त्यांच्या हातावर तुरी देऊन बाहेर जात होता. 2 धावा दरम्यान आलेल्या आपण पाहिल्या. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण इथे सन्मान होत असलेला पाहू शकता. किनवलीचे शाखा प्रमुख मॅनेजिंग डायरेक्टर श्री दीपकजी गणपत गुडे साहेब यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अत्यंत सुबक आणि दर्जेदार अशा पद्धतीचा खरं तर हे सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान संपन्न झाला. इन बिटवीन 2 धावा अत्यंत चपळाईने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना 2 फलंदाजांनी काय केलं पाहिजे की पहिली धाव त्यांनी खेळपट्टीवर अत्यंत वेगाने घेतली पाहिजे. त्यामुळे काय होतं, मग क्षेत्ररक्षकावर मानसिक दबाव येत असतो आणि मग त्यातून तुम्हाला दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी ची परिस्थिती निर्माण होत असते. फलंदाजाला बॅट हवी आहे का? या आपण इकडे या. हा चला बबलू आपण जाऊ शकता. यस जा लवकर पटापट. या स्पर्धेत सन्माननीय आकाशजी घुडे साहेब ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी LCD हे बक्षीस मिळालेले आहे, त्यांनी सौजन्यकृत केलेलं आहे. त्यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. काही मान्यवरही या स्पर्धेच्या दिशेने येत आहेत. बत्तीस धावा धावपलकोर याचबरोबर या चौकारानिशी जोडले गेलेले 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावपलक आता सबळ बनत चाललेलं आहे. या अगोदर ते थोडं व्हल्नरेबल होतं, अशक्य होतं. आणखी एक मोठा फटका, आणखी एक तडाखा. फलंदाज आबीच्या बॅट मधून हा षटकाराचा आविष्कार.
पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तर ते आहे 36 अर्थात 36 आणि 38 अर्थात 38. काय फटका इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवला होता फलंदाज अबी याने. पाहिजे गोलंदाज इथे तयार असतील. मी या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलं होतं की जर या गोलंदाजांनी चापेवाडी संघाला थांबवलं, त्यांच्या फलंदाजांना थांबवलं तर मात्र आजच्या रात्रीमध्ये त्यांची गोलंदाजी पाहणं इंटरेस्टिंग असेल. इथे अभिचंही कौतुक करावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता लगेचच त्यांनी खेळाडू कक्षाची वाट पकडलेली आहे आणि फलंदाज अभिबाद. वेलकम 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 या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आत्ताच ज्यांचं आगमन होत आहे ते सरळगाव परिसरातील एक अत्यंत सुपरिचित चेहरा, माजी सरपंच ग्रामपंचायतचे सरळगावचे श्री चेतनजी गुडे साहेब यांचे या स्पर्धेत सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी खरं तर इथे सदिच्छा भेट दिलेली आहे. आत्ताच या मुख्य व्यासपीठावर मंचावर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते ग्रामपंचायत सरळगावचे माजी सरपंच, एक हसतमुख व्यक्तिमत्व, युवा उद्योजक श्री चेतनजी गुडे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार असतील. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. या पद्धतीने जर तुम्ही फलंदाजी केली तर तुमच्या समोर अडचणी वाढतील. 3 षटकं संपली, धावफलक 38. त्याचबरोबर सन्माननीय शुभमजी देशमुख साहेब यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. तुमचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्याचा दिवस खरं तर शिवजयंतीचा दिवस आहे. शुभमजी देशमुख साहेब, आपणास विनंती, आपण या व्यासपीठावर येऊन स्थान पण नवा. आयोजकांच्या वतीने ही विनंती केली गेलेली आहे. उद्याचा दिवस मित्रांनो आपण जर बघितला तर शिवजयंती महोत्सव सर्व विश्वभरामध्ये सुरू असलेला उद्या आपण पाहू शकाल. सकारात्मक ऊर्जेतून सकारात्मक आयुष्याकडे घेऊन जाणारे अनेक वक्ते खरं तर आपल्याला माहीत आहेत आणि त्यामधून एक अत्यंत नामवंत दिग्गज वक्ते वसंत हंकारे या वक्त्याचं व्याख्यान तुम्हाला ऐकायला मिळेल आणि टायटल अत्यंत चांगलं आहे, चला जगूया आनंदाने. या पद्धतीने टायटल असणारं व्याख्यान म्हणजे तुमचं आयुष्य आनंदी कसं असेल आणि कसं असलं पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्हाला तिकडे मिळेल. आणि चला जगूया आनंदाने 19 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता सरळगाव विभाग आयुष्कुल येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि त्याचे संयोजक सन्माननीय चेतनजी गुडे साहेब. अलीकडे आपलं आयुष्य माणसाचं पाहिलं की ते अत्यंत धकाधकीचं बनलेलं आहे आणि म्हणून अशातच आपण जी जीवनशैली आत्मसात केलेली आहे ती जीवनशैली आनंदी आहे की नाही याचाही विचार आपल्याला करायला हवा. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे सोर्सेस कोणते कोणते असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टीमधूनही माणूस आनंदी होऊ शकतो. यावरही आपण भाष्य करूया. इथे हा फटका फलंदाजाला आनंद देऊन जाणार नाही. याचं कारण खरं तर क्षेत्ररक्षक अगदी मध्ये आले. आनंद तसाही त्याला मिळाला असेल परंतु जितका आनंद अपेक्षित आहे तो निश्चितच कमी झाला असेल. आणि 2 धावा दरम्यान इकडे आलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. आनंद हा आपल्या आयुष्यातील मांडण्यावर आहे. म्हणजे हा इथे खरं तर बाउंड्री चेक केली जाते. यस, थोडं थांबूया आपण. अटेम्प्ट तर अत्यंत चांगला राहिलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्याला मागे पुढे केलं जातं आणि हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे. इट्स द बाउंड्री. हा चौकार आहे. ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला त्यावेळेस त्याचा पाय अगदी बाउंड्री लाईनवर टच होता आणि पॅरलल असल्या कारणाने पंच मग तितक्या लांबचं हेरू शकत नाही आणि म्हणूनच इथे तिसऱ्या पंचांची मागणी आपण लगेचच स्वीकारत असताना बाउंड्री चेक केली. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. मी या अगोदर उल्लेख केला होता की आनंद हा मांडण्यावर आहे. कधी कधी शालेय परीक्षांमध्ये काही विद्यार्थी 80% पोहोचतात तरी ते तितके आनंदी नसतात आणि काही विद्यार्थी 45 ते 50 पर्यंत असतात, त्यांचा आनंद गगनात मावत नाही.
या पद्धतीने तुमचा दृष्टिकोन ठरत असतो आयुष्यामध्ये. इथे एज लागली, एष्ट्यांच्या मागे झेल टिपता आला नव्हता. हा झेल अत्यंत महत्वाचा होता. यामध्ये तिळमात्र शंका नाही. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून मुरबाड तालुका क्रिकेट रसिकांना आनंदी करण्याचं कार्य इथे नवापाडा ग्रामस्थांनी केलेले आहे. साई किरण नवापाडा, दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या वतीने हे बहारदार नियोजन आणि इथे हा दर्जेदार चौकार. (53 ऑन द बोर्ड). 53 धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेल्या पाहू शकाल. विशाल, या षटकातील किती चेंडू शेष आहेत? शेवटचा चेंडू इकडे शेष असलेला आपण पाहू शकाल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 53. रात्रकालीन क्रिकेटमध्ये 53 धावा 4 षटकांमध्ये अजून एक चेंडू शेष आहे. त्यावर एखादा मोठा फटका आला तर 60 गाठायला लागू शकते गवळी संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये आपलं मुख्य व्यासपीठ दाखवलं जातं जे भरगच्च भरलेलं आहे. या विषयावर मी निश्चितच बोलेल, नेहमी बोलत असतो. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा इकडे प्रयत्न केला गेलेला आहे, अयशस्वी प्रयत्न. याचबरोबर पहिलं सत्र संपलं. धावफलक 53 आणि 54 धावांचं लक्ष्य करायचं आहे इथे पार. हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये संघ असणार आहे संघर्ष 11 गवाळी. आनंदवाडी संघ आणि पवाळे संघ दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन्स आपणास विनंती, आपण लवकरच नाणेफेकीसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रस्तुत व्हा. टेनक्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अत्यंत दर्जेदार रीतीने केलं जात आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्व बदललं, ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सने फार मोठा मोलाचा वाटा तिकडे स्वीकारला. आणि आज टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलेला आहे. घर बसूनही आपण टेनिस क्रिकेटच्या हालचाली टिपू शकतो. पवाळे संघाचे संघनायक त्याचबरोबर आनंदवाडी संघाचे संघनायक दोघांनाही विनंती असेल, वेळेचं भान राखा. लवकरात लवकर आपल्याला इथे यावं लागेल. अदरवाईज जो सामना 4 षटकांचा आहे त्यातील 1 षटक कमी करून 3 षटकांचा सामना आयोजकांच्या वतीने तिकडे खेळवला जाईल. या गोष्टीचंही गांभीर्य तुम्हाला राखावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये 54 धावांचा रनचेस कसा असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होत असताना मनीषजी किरपणसर येतील या समालोचन कक्षामध्ये. आणि त्यांच्या सुमधुर वाणीने खरं तर अनुभवी आणि पोक्त समालोचक आहेत. आणि मुरबाड तालुक्यामध्ये ज्यावेळेस एकही समालोचक प्रोफेशनली कॉमेंट्री करत नव्हते त्या काळातील हा जुना आवाज आहे. गेली काही वर्ष खरं तर क्रिकेटपासून त्याला दूर राहावं लागलं, परंतु पुन्हा एकदा ते आता क्रिकेट बरोबर संलग्न होत चाललेले आहेत. या अगोदर आम्ही एक अनाउन्समेंट केली होती की जिकडे कडव बाबा यांच्या वतीने नाश्त्याची सोय केली गेली होती. आणि आता आपण पाहिलं की आजच्या या रात्रीतील भोजनाची व्यवस्था दशरथ अण्णा घुडे यांच्या वतीने केली गेलेली आहे. आणि म्हणूनच भोजनदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे ज्या भोजनदात्याने इथे खरं तर भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्यांचा आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. आणि खरोखर आजचं जेवण अत्यंत रुचकर स्वादिष्ट होतं. त्यामध्ये तिळमात्र शंका नाही, घरगुती बनावटीचं होतं. आणि या सौजन्य दात्याचंही आपण ऋण व्यक्त करूया. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपल्याला संपन्न करायचे, त्याचबरोबर नाणेफेक संपन्न केली जाणार आहे. सन्माननीय चेतनदादा घुडे, विनंती असेल तुमच्या शुभासे नाणेफेक संपन्न होणार आहे. तुम्हाला नाणेफेकी कक्षाकडे प्रस्थान करायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जातील. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 3 धावांची पेनल्टी ॲट वन्स, लगेचच ताबडतोब. आणि अधिकचा उशीर झाला की 3 धावांची पेनल्टी 3 बॉलमध्ये कन्वर्ट होणार आहे. आनंदवाडी संघाचे संघनायक इथे जोडले गेलेले आहेत. चला लवकर आपण मुख्य व्यासपीठावर. आणि पवाळे संघाचे संघनायक आपणही लवकर आहे. मला असं वाटतं हेमंत आपण इकडे निघालात, लवकर या जरा द्रुत पावलाने. अदरवाईज निखिल आपण उपस्थित असाल तर आपणही या.
चला हेमंत आलेले आहेत की जे पवाई संघाचे संगणक आहेत. लकी आपण वर या. पाहूया या नाणेफेकीमधून कोण लकी ठरतोय. चेतनदादा गुडे यांच्या वतीने ही नाणेफेक इकडे संपन्न केली जाईल की जे ग्रामपंचायत सरळगावचे माजी सरपंच होते आणि सरळगाव परिसरामध्ये समाजकार्यामध्ये ज्याने आपल्याला पुढारलेलं आहे, पुढे नेलेलं आहे, जे अग्रेसर राहिलेले आहेत असे चेतनदादा गुडे यांच्या वतीने ही नाणेफेक इकडे संपन्न केली जात आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. आनंदवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि डिसिजन इथे पेंडिंग ठेवला गेलेला आहे आणि लवकरात लवकर तोही येईल यामध्ये तीळमात्र शंका नाही. मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल आयोजकांना आपण हा सन्मान करण्यासाठी स्वतःला तयार ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला खळबळजनक सुरुवात झालेली आहे कारण पहिल्याच चेंडूवर कट्यार काळजात घुसली आणि फलंदाज इथे त्रिफळाचीत बाद. सन्मान्य विश्वनाथजी घुडे साहेब आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते चेतनजी घुडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न करायचा आहे. उद्याच्या शिवजयंतीचं औचित्य साधत असताना चला जगूया आनंदाने इतकं चांगलं टायटल असणारं व्याख्यान ज्यांच्या वतीने सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये आयोजित केलं गेलेलं आहे असे सरळगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच युवा उद्योजक चेतनजी गुडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असलेला आपण पाहू शकाल. त्याचबरोबर यानंतर आपण या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी ज्यांनी LED TV इकडे सौजन्यीकृत केलेला आहे असे आकाशजी घुडे साहेब आपणास विनंती आहे आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. तुमचाही सन्मान या आयोजकांच्या वतीने इथे केला जात आहे. सुरेशजी घुडे साहेब आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला सन्मानित करा. शतेषु जायते शूराहा सहस्रेषुच पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा. 100 माणसांमध्ये एखादा शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची उणीव असते, कमतरता असते. परंतु या सगळ्या मंडळीच्या वतीने फार मोठं दातृत्व इथे केलं गेलेलं आहे, स्वीकारलं गेलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचे ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आम्ही ज्या व्याख्यानाचा उल्लेख केलेला आहे त्या व्याख्यानाच्या सोबतीने रक्तदान शिबिर अर्थात ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा तिकडे आयोजित केलेला आहे आणि तिकडे खरं तर जाऊन आपण रक्तदान करा. रक्तदान
ऐकूया पुन्हा एकदा आपण मुरबाड तालुक्यातील एक अनुभवी समालोचक अर्थात मणिजी किरपण सर यांना या सत्राच्या या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. इट्स ओ टू यू. एक रोमांचकारी मैच है बस शुरू हो कुछ. और आज गेंद को यार अच्छा ट्राई किया समय गेंद जा समय फील्डर गेंद का पीछे देखना गेंद को रोक पाते कि नहीं. गेंद को नहीं रोक पाए. अंपायर का इशारा गेंद 4 रन के लिए बाहर. इन 4 रन के साथ स्कोर बढ़ता समय 11. धीरे अपनी बॉलिंग मार पाता यार. स्कोर इस समय 11. और स्टंप के बाहर थी. गेंद को खेलना चाहते स्लीवर गली के बीच में. बैट और बॉल का संपर्क ने विकेट कीपर ने बाकी का काम किया. रन की गुंजाइश नहीं. बहुत अच्छी गेंद थी. उसी के साथ पहली ओवर की समाप्ति यहां पर. स्कोर इस समय 11 जो कि एक विकेट खोने के बाद. जीत के लिए कुल 54 रन चाहिए. अभी भी ओवर 43 रनों की जरूरत. 43 रन 18 बॉल्स एंड 43 रन. कल्पेश बोलिंग एट द फार इन. और यहाँ पर क्या गेंद थोड़ी सी यहाँ पर पटकी हुई थी. थोड़ी सी स्लो गेंद थी. पूरी से बैट्समैन को चकाया था. पूरी से एक गेंद बल्ले पर नहीं. विकेट कीपर भी थोड़े से बीट हो गए. और 22 के रूप में 1 रन का इजाफा स्कोर में. स्कोर बढ़ता है समय 12. एक दूसरे मैचेस में रन कैसे भी हो, बैट से हो, पैड से हो, लेग बाई से हो, रनों की जरूरत है. हर रन यहाँ पर महत्व का होता है. स्कोर इस समय 12. अगले गेंद अच्छा ड्राई किया समय. गेंद जा रहे समय हुक किया समय. गेंद जा रहे समय फंडले का और स्वेले के ऊपर से देखना अंपायर का इशारा. वन बाउंस गेंद सीधी यहाँ पर डीप फंडले बाउंड्री के बाद 4 रन के लिए. खूबसूरत शॉट. स्कोर बढ़ता है इस समय 16. 18 लॉस ऑफ. गेंद शॉट करेगी तो आपको ज्यादा रन पड़ेंगे. अगली गेंद वही शॉट लेकिन इस बार काफी गेंद ऊपर. उस फील्डर जा रहे समय गेंद के भैया दौड़ देखने गेंद को रोक पाते. गेंद को रोका जब तक गेंद फील्ड करे. दूसरे रन के लिए बैट्समैन पलट के जब तक गेंद फील्ड हो तब तक 2 रन पूरे के. स्कोर बढ़ता है इस समय 18. थोड्याच वेळामध्ये रत्नाकर मलिक तात्या मनसे तालुका अध्यक्ष मुरबाड यांचं इथे थोड्याच दिवसाचं आगमन होत आहे. एक अच्छी गेंद थी. फुल टॉस थी. पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं. गेंद वही प्रोड्यूसर जब तक गेंद फील्ड करे अपने पौधे से आकर दूसरे रन के लिए बैट्समैन समय था लेकिन नहीं. बहुत अच्छे फील्ड, बहुत अच्छा थ्रो. 1 रन से नहीं रुक पाए बैट्समैन को. स्कोर बढ़ता है इस समय 19. अभी भी जीत के लिए मंजिल काफी दूर. अभी भी 35 रनों की दरकार जीत के लिए.
अगली फुल टॉस बना, अच्छा ड्राई के साथ, अच्छा बॉल ड्राइव ब्रैक ड्राइव, गेंद जाने समय फील्डर यहाँ पर मौजूद, केवल एक ही रन सिंगल यहाँ पर, अच्छा ड्राई लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे, एक रन के साथ अपना स्ट्राइक चेंज किया, स्कोर बढ़ता है समय 20। अभी भी जीत के लिए और 34 रनों की जरूरत, 13 गेंदें 34 रन। और साइड में अच्छा ड्राइव, फील्डर यहां पर मौजूद, देखना गेंद को रोक पाते कि नहीं, गेंद को अच्छा फील्ड किया, गेंद हवा में थी लेकिन बहुत अच्छा फील्ड किया, जब तक गेंद फील्ड करें, अच्छा थ्रो सीधा फ्लैट। और यहां पर जो कि थर्ड अंपायर का भी यहां पर रियो का यहां पर इस्तेमाल होगा, दूध का दूध पानी का पानी यहां पर होगा। नॉट आउट, एक अच्छा क्लोज कॉल था यहां पर, लेकिन उतना केवल एक रन कंप्लीट यहां पर, स्कोर बढ़ता है इस समय 1 के साथ 21। क्या बढ़िया थ्रो था, अच्छा फील्ड अच्छा थ्रो, लेकिन उतनी अच्छी यहां पर नहीं दोनों के बीच सही तालमेल। नेक्स्ट बॉलर और कैलाश की पहली गेंद शॉर्ट टी, अच्छा ड्राइव, गेंद जा समय फील्डर यहां पर मौजूद, गेंद को ज्यादा हिट करने की कोशिश करी थी, और गेंद को लॉफ्टेड करना चाहते पूरे से, गेंद बल्ले पर नहीं, और डिस पहले के ऊपर अच्छा क्या, सचिन बैक टू द पवेलियन। स्कोर इस समय 21, 21 लॉस ऑफ 2 विकेट्स। नेक्स्ट बैट्समैन ऋतिक। मैच काफी रोमांचकारी हुआ, उसमें कुछ संदेह, काफी एक रोमांचकारी मैच। जीत के लिए अभी भी 33 रन की दरकार, और चिड्रा यहाँ पर अनड्राई कैसे में जमीन के सहारे फील्डर दौड़ सब गेंद के पीछे, एक रन पूरा का बैट्समैन ने, दूसरे इनके दोनों के बीच में अच्छा तालमेल, थोड़ा सा यहाँ पर फील्डर हाथ से थोड़ी सी गेंद लुटेगी, उसका फायदा उठे दोनों बैट्समैन ने, 2 रन पूरे किए कंप्लीट, स्कोर बढ़ता है समय 23 टू लॉस ऑफ 2 विकेट्स, जो कि तीसरा ओवर पर गति पर। जीत के लिए 31 रन चाहिए, बहुत अच्छी गेंद थी, अंदर आई थी, आखिरी समय गेंद को हल्का सा पुश किया, दोनों बैट्समैन के अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा किया, 1 रन चुरा लिया, स्कोर बढ़ता समय 24। एक स्लिप बैली बैकवर्ड पॉइंट, कवर एक्स्ट्रा कवर, डीप लॉन्ग ऑन, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट, deep spare leg and short fine leg.
अच्छी ड्राई आगे निकल, अच्छा ड्राई का लॉफ्ट शॉट अगेन, जहां समय कोई नहीं फायदा यहाँ पर, गेंद सीधी यहाँ पर मिडान और लॉन्गन के बीच में से गेंद गोली के रफ्तार से 4 रन के लिए बाहर। अगली गेंद एक बार फिर अच्छा ड्राई ऑन ड्राई के समय जमीन के सहारे फील्डर दौड़ रहे गेंद के पीछे एक रन पर बैट्समैन ने थोड़ी सी एक बार फिर मिक्स फील्ड हो गया फील्डर से हाथ से, तब तक फील्ड करे थ्रो करे, 2 रन के साथ बैट्समैन को नहीं रोक पाए। इन 2 रन के साथ स्कोर बढ़ता है समय 30, अभी भी 24 रन की दरकार जीत के लिए। 7 गेंदों में 24 रन, 7 बॉल्स एंड 24 रन विक्ट्री। मुश्किल तो नहीं लेकिन आसान भी नहीं क्रिकेट की भाषा में, जब तक मैच के आखिरी दम तक कुछ भी हो सकता है। आगे अच्छा ड्राई गेंद जब हवा में खेल बैठे फील्डर आर गेंद के ऊपर आसान सा कैच हो सकता है, कोई गलती नहीं करी और विकेट का पतन, बैट्समैन बैक टू द पवेलियन। उसी के साथ यहां पर 3 ओवर की समाप्ति पर स्कोर इस समय 30, अभी आखिरी 6 गेंदें हैं, जीत के लिए 24 रन चाहिए, 6 बॉल्स एंड 24 रन। हर गेंद के ऊपर यहां पर चौके छक्के की जरूरत है यदि मैच में कुछ संघर्ष होना है तो। हा आनंदवाडी संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे, निर्णय अद्याप कळलेला नाहीये, त्वरित निर्णय कळवायचा आहे। और इसकर पहली गेंद थोड़ी सी यहां पर लो गेंद थी, समझ नहीं पाए परिवर्तन के साथ थोड़ी सी यहां पर बैट्समैन को पूरी तरह से चकाती हुई इस समय। क्या बढ़िया गेंद। अभी केवल मैच के अप्रोच बाकी जो कि 5 गेंदें रह चुकी है, जीत के लिए 24 रन चाहिए, 5 बॉल्स एंड 24 रन। और आगे निकला अच्छा ड्राई गेंद काफी हवा में खेल बैठे फील्डर आसिफ गेंद को आसान सा कैच और उसी के साथ यह कैच ड्रॉप। एक दिवसीय मैच में कहावत है, छोड़ो कैच हारो मैच, पकड़ो कैच जीतो मैच। स्कोर समय 32, अभी भी 22 रन की दरगाह जीत के लिए। अच्छी ड्राई यहां पर देखना फील्डर आसिफ इनके ऊपर आसान सा कैच हो सकता है, लेकिन एक बार फिर यहां पर कैच ड्रॉप। अपने पास ज्यादा स्कोर है, यदि यहां पर कम स्कोर होता तो यह कैच काफी महंगे हो सकते थे, लेकिन फिर भी 2 रन यहां पर। बापूशेठ देशमुख उद्योजक यांचं देखील येथे आगमन होत आहे, त्यांचं देखील आमच्या या दत्तकृपा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे। 3 चेंडू आणि 20 धावा, 34। देखना है काफी वाइड गेंद, ये ना उनके हाथ से छूटी है काफी बाहर। स्कोर बढ़ता समय 35, 35। अभी 3 गेंदों में अभी भी जीत के लिए 3 छक्के भी मारे तो फिर कम होगा, देखें क्या कुछ अतिरिक्त गेंद मिलेगी तो कुछ। और अच्छा ड्राई गेंद हवा के साथ यहाँ पर गेंद पूरी तरह से यहाँ पर कोई मौका नहीं, गेंद सीधी यहाँ पर डीप बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। अभी भी मैच में कुछ इंटरेस्ट होगा जो कि और वाइड नो या मिल सकती है तो कुछ मैच में संघर्ष हो सकता है। अभी भी 13 रन की दरकार जीत के लिए, 2 गेंदें।
बढ़िया शॉट यहाँ पर इस बार शॉट खेला था, लेकिन यहाँ पर फिल्टर मौजूद थे, उन्हें कोई गलती नहीं करी। उसी का केवल मैच की आवश्यकता बाकी, आखिरी गेंद आने वाले। आनंदवाडी डिसाइड पेंडिंग आहे तुमचा कॉल, काय दिलाय? बॅटिंग आहे। उसी के साथ आवश्यकता निभाई। सापेवाडी संघ विजय होतोय, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, हरल्या संघाचे कौतुक करूया। रत्नाकर तात्या मंडलिक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। तात्या आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या। और उसी के साथ अगला मैच